नमस्कार. स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती शेव टमाटरची आहे. ही रेसिपी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण जी मी आज बनवणार आहे ती माझ्या पद्धतीने बनवणार आहे. जशी मी घरी बनवते ती पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या पद्धतीने बनवलेली शेव टमाटरची भाजी खूप छान लागते आणि खायलाही खूप छान लागते. मुलांनाही खूप आवडते. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया मग आपण आपली रेसिपी. बघा आता काय मस्त अशी आपली शेव टमाटरची भाजी दिसते ती. एकदम मस्त अशी गरमागरम आणि ही गरम-गरमच भाजी चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर खायला खूप छान लागती. एकदम गरम-गरम सर्व्ह करायची कारण की ती शेव जी घातलेली असते आपण टमाटरच्या भाजीमध्ये, तर ती एकदमच सॉफ्ट पडायला लागते. त्यामुळे टाकल्यानंतर लगेच गरम-गरम खायला घ्यायची. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी एक 5 टोमॅटो घेतलेले आहेत. पण 5 टोमॅटो घेतलेले त्याच्या मी जे बिया आहेत त्या काढून टाकणार आहे. एका वाटीमध्ये काढून ठेवते बाजूला आणि नुसते टमाटर आहेत ते आपण घ्यायचे आणि त्याचे आपण कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळे त्याचे बिया काढून घेणार आहे आणि नंतर ते एकदम बारीक असं कट करून घ्यायचे. त्याचबरोबर आता टोमॅटो कट करून घेते. त्याचबरोबर तो कांदाही मी आता कट करून घेतलेला आहे बारीक. आणि आता आपण मसाला करायला घेऊया. मसाल्यासाठी मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे. नंतर लसूण आणि खडे मसाले थोडासा घालून घेतलेला आहे आणि तो आता आपण एकदम बारीक वाटून घेणार आहे. त्यानंतर तो वाटल्यानंतर त्यामध्ये 4-5 टोमॅटो, जास्त कोथिंबीर घालायची आणि आलं हे त्याच्यानंतर वाटून घ्यायचं आहे. आता ही आपली दोन्ही वाटणं वाटून तयार झालेली आहेत. आता मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. कांदा सोनेरी रंगापर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला की मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीठ घातल्यानंतर आपण त्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचंय. वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून चांगलं तेलामध्ये मिक्स होईल आणि चांगलं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. थोडासा मसाला कमी वाटत होता म्हणून मी थोडासा आणखीन ऍड केलेला आहे. 2 चम्मचच घातलेले मसाला यामध्ये आणि त्यानंतर मग हा मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजत आला की त्याला आपोआप साईडनी तेल सुटलं जातं आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे. जीरा पावडर घ्यायची, धनिया पावडर घालायची. नंतर त्यामध्ये हळद घालायची चवीनुसार. तिखट घालायचं. तिखट मी इथं 2 प्रकारचं घातलेलं आहे. एक लाल तिखट घातलेलं आहे आणि काश्मीरी लाल तिखट असतं तेही घातलेलं आहे 1 चम्मच. कारण की थोडासा कलर लालसर येण्यासाठी मी ते घातलेलं आहे. आणि त्यानंतर जे टोमॅटो आपले कट करून घेतलेले होते ते टोमॅटो मसाला पूर्ण भाजल्यानंतर मग त्यामध्ये मिक्स करायचे आणि टोमॅटो टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे कारण की सगळ्या टोमॅटोला चांगला मसाला लागला की त्याला मग आपोआप पाणी सुटायला सुरुवात होईल कारण की आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ ऍड केलेलं आहे आणि त्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचे. सुरुवातीला अजिबात त्यामध्ये पाण्याचा थेंबही घालायचा नाही. वाफेवरती ते टोमॅटो असतात ते चांगले पकवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे आणि ते शिजल्यानंतर मग थोडेसे सॉफ्ट व्हायला लागतात बघा. आता मी परत झाकण काढलेलं आहे आणि परत त्याला एकदा दोनदा हलवून घेते आणि परत आता आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. असं 3 ते 4 वेळा करून घ्यायचंय जेणेकरून जे टोमॅटो आहेत ते चांगले पकले जावेत आणि शिजले जावेत. बघा आता आपलं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे भाजीला आणि आता चांगल्या प्रकारे भाजी शिजलेली आहे. म्हणजे चम्मचनी पण आपण जर तिला प्रेस केली तरी ती दबली जाते. म्हणजे आपली भाजी चांगली शिजलेली आहे टोमॅटो. आता हे टोमॅटो चांगले असे स्प्रेड करून घ्यायचे. तुम्ही इथं स्मॅशरचाही वापर करू शकता. स्मॅशरने जरी प्रेस केले तरीही छान लागतं. पण थोडे-थोडे कसं टोमॅटो अख्खे राहिले तर मग ते टेस्ट छान लागती शेवमध्ये. आता मी इथं गरम केलेलं पाणी ओतलेलं आहे मसाला चांगला भाजल्यानंतर आणि थोडं पाणी आणखीन कमी वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं पाणी टाकते. कारण की शेव असते ते सगळं पाणी असतं ते शोषून घेते. त्यामुळं काय पाणी थोडंसं जास्त ठेवायचे. त्यामुळं शेव टाकायला आपल्याला बरं पडतं. आता बघा टमाटर अर्धे स्मॅश करून घेतले आणि अर्धे टमाटर आहेत ते थोडेसे तसेच आहेत. तर ते मग भाजीमध्ये खूप छान लागतात खाताना. आता आपण काय करूया आता चांगली उकळी आलेली आहे पाणी टाकल्यानंतर. आता आपण जी शेव घ्यायची शेव घेताना जी लालवाली शेव असती, जी तिखट असती थोडी, त्यामुळे मी यामध्ये चटणी टाकताना थोडी कमी टाकलेली कारण शेव ही थोडी तिखट असती. त्यामुळे त्याचा तिखटपणा परत भाजीमध्ये उतरला जातो. मी आता 1 बाउलभर शेव टाकलेली. तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती आवडेल त्या अंदाजाने तुम्ही शेव त्यामध्ये ऍड करू शकता. बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी जास्त वेळ शिजवत ठेवणार नाही कारण की मग ही जी शेव असते ती सॉफ्ट पडायला लागती. एक 3-4 मिनिटं
उकळी येऊन द्यायची. ते चांगलं मिक्स झालं की त्यानंतर मग कोथिंबीर घालून घ्यायची आणि मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी. बघा काय मस्त अशी भाजी दिसते ती. तोंडाला पाणी सुटलंय ना? मग नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झालेली आहे ती. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बेल आयकन पण तेवढं प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.